नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता श्रावण लागणार आहे आणि आपण सगळीच लोक भगवान शंकरांची उपासना करतो, आराधना करतो आणि त्याचबरोबर श्रावण सोमवारी आपण भगवान शंकरांना शिवामूठ वाहतो, त्यांची पूजा अर्चा अभिषेक करतो. आपण पशुपतीनाथ व्रत पण करतो. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच आता माहिती आहे की अभिषेक कसा करायचा, पण आपल्याला अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहे की आपण भगवान महादेवांना शिवलिंगावर किंवा शिवपिंडीवर काय गोष्टी किंवा काय वस्तू वाहायच्या नाही आहेत. आणि बघा, तुम्ही जर ह्या वस्तू चुकून जरी वाहिल्यात तर तुम्हाला तुमच्या पूजेचं, तुमच्या उपवासाचं, तुमच्या व्रताचं तुम्हाला फळ मिळणार नाही. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, शिवपुराणात सांगितलेलं आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही आहेत आणि ते जर केल्या तर भगवान महादेव क्रोधित होतात किंवा रुष्ट होतात. भगवान नारायण आणि माता लक्ष्मी पण रुष्ट होते असंही म्हणतात. कारण जेव्हा आपण शंकरांची आराधना करायला जातो तेव्हा नियम आणि थोड्या गोष्टी हा अगदी बारकाईने लक्ष दिल्या तर तुम्हाला तुमच्या व्रताचं किंवा पूजेचं फळ हे नक्की मिळतं. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तुळस ही वाहायची नाही आहे. आता बऱ्याच लोकांना हे माहितीसुद्धा आहे की शिवलिंगावर आपण तुळस कधीच वाहत नाही. कारण असं म्हटलं जातं की तुळशीचं नाव वृंदा होतं आणि ती जलांधर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. जलांधर राक्षसाचा वध शंकर भगवानांनी केला होता. त्यामुळे तुळशी शिवलिंगावरती वाहिली जात नाही. ही खूप मोठी कथा आहे, पण मी अगदी तुम्हाला छोटी करून सांगितली. बघा, आपण बाजारात जातो आणि आपण जो फुलांचा किंवा मिक्स एक पुडी मिळते 20 रुपयाची किंवा 30 रुपयाची, ज्याच्यात सगळं मिक्स असतं, बेलपत्र, तुळशी, फुलं, दुर्वा, पण आपण ते आणतो आणि चुकून आपल्याकडून न कळत ते वाहिलं जातं. पण घाईघाईमध्ये तसं करू नका. ती पुडी आणा, व्यवस्थित सगळं सेपरेट करा. अगदी तुळशीचं पान पण आपल्याला किंवा काहीही त्याचा अंश आपल्याला व्हायचा नाही आहे. त्यामुळं हे नक्की तुम्ही बघा आणि तुळस मात्र शिवलिंगावरती अर्पण कधीच करू नका. दुसरी वस्तू आहे केतकीचं फूल. आता केतकीचं फूल का वाहत नाहीत, तर केतकी फुलाने ब्रह्मदेवांनी सांगितल्यावरून भगवान महादेवांच्याकडे ती खोटं बोलली होती. त्यामुळे भगवान शंकर हे खूप चिडून त्यांनी केतकी फुलाला शाप दिला होता की आजपासून माझ्या पूजेमध्ये केतकी फूलचा प्रयोग केला जाणार नाही किंवा केतकी फूल हे वंचित राहील माझ्या पूजेपासून. त्यामुळे केतकीचं फूल चुकूनही सजावटीसाठी, डेकोरेशनसाठी सुद्धा आपण केतकीचं फूल वापरायचं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ते म्हणजे नारळाचं पाणी. बघा, आपण अख्खा नारळ ठेवतो देवासमोर किंवा शिवपिंडीसमोरसुद्धा पशुपतीनाथाचं जेव्हा उद्यापन करतो तेव्हा अख्खं श्रीफळ ठेवतो. नारळाला श्रीफळाचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामुळे आपण देवासमोर नारळ ठेवतो, पण नारळाचं पाणी कधीच शिवपिंडीवरती आपण अर्पण करू नये आणि केलं जात नाही. कारण असं म्हटलं जातं की नारळाचं पाणी जर आपण शिवपिंडीवर अर्पण केलं तर धनाची हानी होते आणि प्रचंड आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे श्रीफळ किंवा म्हणजे नारळाचं पाणी शिवपिंडीवरती कधीच अर्पण केलं जात नाही. पुढची जी गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ती म्हणजे शंखानी अभिषेक घालणे. बघा, आपण भरपूर म्हणजे बऱ्याच आपण व्हिडिओज बघतो किंवा आपणसुद्धा शंखानी देवांना अभिषेक घालतो, आपण घालू शकतो. पण शिवपिंडीवर किंवा शिवलिंगावर आपल्याला शंखानी अभिषेक अजिबात घालायचा नाही आहे. कारण भगवान महादेवांनी शंखचूड नामक राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्यातूनच शंखाची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळं शंखाने आपल्याला अजिबात शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती, भले मग ते घरी असे ना, तुम्ही देवळात कुठंही जावा, पण आपण अजिबात शंखातनं शिवलिंगावरती अभिषेक करायचा नाही आहे. पुढची गोष्ट म्हणजे अक्षता. आता बघा, आपण नॉर्मल अक्षता कशा आपण हळद कुंकूने तयार करतो आणि त्या आपण वाहतो. पण जेव्हा शिवांची आराधना करतो किंवा शिवपूजन जेव्हा होतं तेव्हा फक्त
फक्त पांढऱ्या अक्षता किंवा अक्षत वाहिले जातात. पण आपण काय करतो बघा, आपण अक्षत कायम ना खूप अशा बनवून ठेवतो, त्या मग कोरड्या पडतात आणि मग त्या हळूहळू तुटायला लागतात. त्यामुळे तुटलेल्या, फुटलेल्या, अर्धवट तुकडे असलेले ह्या पांढऱ्या अक्षता किंवा पांढरे अक्षत आपण शिवलिंगावरती भगवान शंकरांना अजिबात वाहायचं नाही आहे, त्यांना अजिबात चालत नाही. तुम्ही त्याच वेळेला किंवा आदल्या दिवशी अक्षत बनवून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी त्या तुम्ही वाहू शकता. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हळद आणि कुंकू. बघा, आपण कायम शिवलिंगावर जेव्हा अभिषेक करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पूजा करतो तेव्हा कायम आपण शिवलिंगाला भस्म लावत असतो. हळद आणि कुंकू शिवलिंगावर आपण कधीच अर्पण करत नाही आणि करूही नाही. आणि हळद जर आपण अर्पण केली तीसुद्धा माता पार्वतीला आपण अर्पण करत असतो. आणि हळद आणि कुंकू हे सौंदर्यप्रधान वस्तू आहेत आणि शंकर भगवान कायम आपल्या शरीरावर हे भस्म लावलेलं असतं. त्यामुळे हळद आणि कुंकू आपल्याला शिवपिंडीवरती अजिबात वाहायचं नाही आहे. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे दूध. आता तुम्ही दुधाने जेव्हा आपण शनिप्रदोष किंवा इतर वेळेससुद्धा आपण अभिषेक करतो तेव्हा आपल्या म्हणजे जे दूध आपण घेतो ते कायम गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे, म्हणजे न तापवलेलं दूध आपल्याला घेऊन अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्ही जावा सकाळी फ्रेश आणा आणि दुधाचा मग तुम्ही अभिषेक करा. आता काय होतं ना, बऱ्याच वेळेला आपण थंड दूध अर्पण करतो, तर तसं करू नका. थोडं नॉर्मल टेम्परेचरला येऊन दे, मग दुधाचा तुम्ही अभिषेक करू शकता. आता काय होतं की आपण आपलं घरी करत असलो तर काही हरकत नाही, पण जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन करतो तेव्हा आपण प्लॅस्टिकचे पॅकेट्स असेच घेऊन जातो. आणि तसंच मी खूप वेळा बघितलं आहे, कात्रीने तिथंच कापतात, त्याला एक होल मारतात आणि तसंच ते शिवलिंगावरती धरतात. तर प्लीज तसं अर्पण करू नका, त्याचा काहीही उपयोग होत नाही. एवढं जर तुम्हाला घाई गडबड असेल ना तर तुम्ही अजिबात अभिषेक करू नका. तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी तिथं घेऊन जावा, बरोबर तुम्ही एक कलश किंवा लोटा किंवा पेला, वाटी जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही घेऊन जावा, त्याच्यामध्ये ते ओता आणि मगच नंतर तुम्ही त्या लोट्यामधून किंवा कलशामधून किंवा पेल्यामधून तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता. तर बघा, या अगदी सिंपल गोष्टी आहेत आणि बघा, चूक आपल्याकडूनच होत असते, पण त्या चुका सुधारणं हे आपल्याच हातात आहे. सो ह्या श्रावणामध्ये या गोष्टीची काळजी घ्या, कारण आपण सतत जर ह्या चुका करत राहिलो तर विपरीतच परिणाम होणार आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टी नक्की पाळा आणि छान श्रावणामध्ये पूजा करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.